दिसतंय का? ज्यांच्या वाणीतुनी सुधारस सदा श्रोत्यां प्रती लाभला, ज्यांचा केवळ दृष्टिक्षेप पडता हृदरोग तो लोपला, ज्ञानी वृद्ध तपस्वी केवळ अशी श्री सद्गुरु माऊली, भक्तांचे अतिथोर भाग्य म्हणूनी या भूवरी पातली, अस्ताव्यस्त इतस्तता पसरले जे मानवी सद्गुण, दत्तांच्या हृदयात एकवटले तल्लीन ते होऊन, भक्ती ज्ञान निकर्म बोध करुनी देई जना प्रेरणा, ऐशी पाहुनी दत्त मूर्ती नयना संतोष होतो मना, विद्या मंडित थोर पंडित तसे विद्वान वाचस्पती, राष्ट्राध्यक्ष विनम्र होऊनिपदी ही भूषणे अर्पिती, देती वामन राव आशिष जया अदृश्य द्रूपातून, त्या दत्तात्रय मूर्तीच्या पदरजे झालो आम्ही पावन, वेदाध्यायनिये बहुश्रुतपणा सत्कीर्ती संपादली, चिंतामुक्त करावया बहुजना सप्रेम दीक्षा दिली, ज्यांचे हाती सुरक्षित असे सदा ती आपुली संस्कृती, ती मूर्ती त्रिगुणात्मका गमतसे श्री दत्त या भारती, आशिषास्तव नित्य हात अपुला प्रेमेची उंचावला, ऐशा संतपदी विनम्र बनुनी माथा झुको आपुला, वारंवार घडो निसंग अवघ्या भक्ता मिळो आसरा, श्री सद्गुरुपदी दृढ भाव नित्य वसुदे ही प्रार्थना ईश्वरा. नमस्कार, मी सौ दीपाली पाटील. माझा परिचय आपल्याला रंजनाताई यांनी करून दिलेला आहे. आज मंगलमय दीपावली सुरू होते आहे. धनत्रयोदशी हा आज दीपावलीचा पहिला दिवस आपणा सर्वांना, तसेच आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांचे सर्वेसर्वा श्री संतोषजी गोडबोले आणि त्यांचे सर्व सदस्य तसेच सर्व श्रोत्यांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा देते. आज ओळख संतांची या कार्यक्रमामधून मी आपल्याला माझे आजे गुरु ब्रह्मर्षी परमपूजनीय दत्त महाराज कवीश्वर यांच्याविषयी माझ्या अल्पबुद्धीला जशी जमेल, जेवढी झेपेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. दत्तात्रय महाराज यांचे मूळ आडनाव जे आहे हे सप्तर्षी. सप्तर्षी कुलपुण्य पावन यजु शाखीय माध्यंदिनी गोत्री त्या उपमन्यूच्या प्रकटले श्री धुंडीराजे मुनी, त्यांचे थोर तपप्रभाव सुफळे आले त्रिमूर्ती घरी, श्रीमद्दत्त कवीश्वरांध्री युगुला भावे स्मरांतरी. महाराजांची कुल परंपरा देखील अतिशय थोर. महाराजांचे पणजोबा दाजी दीक्षित हे वाडीला राहत. त्यांच्या कुलाला गणेशोपासना होती. दाजी दीक्षित हे दररोज 5 नवीन श्लोक तयार करून श्री दत्तगुरुचरणी ते अर्पण करत आणि अतिशय सुंदर असे श्लोक ते रचत. त्यामुळे लोक त्यांना कवीश्वर म्हणू लागले आणि बघता बघता सप्तर्षी हे उपनाव लोप पावून त्यांनी कवीश्वर हे उपनाव धारण केले. दाजी दीक्षित आणि त्यांच्या पत्नी सगुणाबाई यांच्या पोटी वक्रतुंड महाराज यांचा जन्म झाला. वक्रतुंड महाराज हे देखील एक अधिकारी पुरुष आणि ते भागवत आणि
महाभारत यांवर अतिशय सुरस असे प्रवचन देत आणि त्यांच्या प्रवचनांमध्ये श्रोतावर्ग हा मंत्रमुग्ध होत असे. परंतु वक्रतुंड महाराजांना 20 अपत्ये झाली तरी त्यापैकी फक्त 2च मुली वाचल्या. पोटी पुत्र नव्हता म्हणून ते दत्तोपासना करू लागले. दत्तोपासना करत असताना गोविंद स्वामींनी त्यांना एक दत्तमूर्ती दिली आणि म्हणाले, व्यथित होऊ नका, हे घ्या दत्तूबाळ. आणि तेव्हापासून वक्रतुंड महाराज आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी अखंड दत्तोपासना केली. तेव्हा अतिशय भाग्यवान असा पुत्र उदरी जन्माला आला, धुंडीराज महाराज. धुंडीराज महाराज देखील अतिशय विनम्र असं व्यक्तिमत्व होतं. धुंडीराज महाराज प्रवचन करीत. धुंडीराज महाराजांचं सर्व शिक्षण जे आहे ते वाडीलाच पूर्ण झालं. महाराजांचा विवाह सरस्वती आईसाहेब यांच्याशी झाला. त्यांच्याही पोटी संतान नव्हते आणि म्हणून त्यांनी टेंबेस्वामी महाराज यांच्याशी संपर्क करून विचारविनिमय केला. टेंबेस्वामी महाराजांनी सांगितलेले सर्व मंत्रोपचार, होम हवन हे सर्व केल्यानंतर पहिला मुलगा सौ सरस्वती आईसाहेबांना झाला आणि त्यांचं नाव दत्तात्रय असं ठेवलं. नाही अगत्यास माघ म्हणती षष्टी तिथी वद्यती, बुद्धीचा बुधवार सूर्य उदयी, आनंदिली ही क्षिती. आले दत्त प्रभू पुनश्च जगती, या सौम्य संवत्सरी, श्रीमद दत्त कवीश्वरांध्रियुगुला भावे स्मरांतरी. दत्तात्रय महाराजांचा जन्म अतिशय संपन्न अशा घराण्यात झाला, म्हणजे ज्ञान संपन्न अशा घराण्यात झाला. आणि सर्व वारसा जो आहे की गणेशाची उपासना, दत्ताची उपासना ही त्यांना कुलापासूनच लाभली. त्यांची कुलदेवता जी होती ती होती माहूरगडाची वासिनी रेणुका देवी. आणि मग दत्त महाराजांचं जे काही संपूर्ण बालपण आहे सुरुवातीचं, हे 7वी पर्यंतचं शिक्षणासकट त्यांचं बालपण हे वाडीला गेलं. वाडीला शिक्षण होत असताना महाराजांची नित्य जो काही नियम होता की सकाळी उठल्यानंतर ते कृष्णामाईत स्नान करत आणि नंतर दत्तपादुकांचं दर्शन घेऊन त्यांचा दिवस सुरू होत असे. त्याच दरम्यान त्यांचे मंत्रगुरू जे आहे, ज्याला आपण मंत्रदीक्षा त्यांना जी प्रथम दिली, ते दीक्षित स्वामी महाराज. दीक्षित स्वामी महाराज हे अतिशय सिद्ध पुरुष आणि औरवाड जे गाव आहे तिथे त्यांना 64 योगिनींचा त्यांना आशीर्वाद प्राप्त झाला. आणि त्यांचे जे गुरु आहेत ते आहेत टेंबेस्वामी महाराज. आणि मग टेंबेस्वामी महाराजांच्या आदेशानुसार त्यांनी वाडीतच राहून त्या ठिकाणी त्यांची तपश्चर्या वगैरे केली. त्यांच्या सहवासात दत्त महाराज आले. दत्त महाराज आणि इतर बालके त्यांच्यासोबत नेहमी वेगवेगळ्या तीर्थस्थानाच्या यात्रेला जात. ज्यावेळी दत्त महाराज आणि परमपूज्य दीक्षित महाराज यांचा संपर्क होत होता त्यावेळी दत्त महाराजांना भागवताविषयी प्रचंड आवड होती आणि दीक्षित गुरुजींनी त्यांच्या हातात भागवत दिले. अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी दत्त महाराजांनी पहिलं भागवत सांगितलं. वाडीच्या देवळामध्ये त्यांचा पहिला भागवत सप्ताह जो आहे तो पार पडला. महाराजांचे 7वी पर्यंतचे शिक्षण जे आहे ते वाडीला झाले. त्याचबरोबर शंकराचार्य जेरेस्वामींच्या मठात त्यांनी मराठी आणि व्याकरण याचे देखील शिक्षण पूर्ण केले. पुढचे शिक्षण महाराजांचे धारवाडला झाले. पण त्याआधी वयाच्या 20व्या वर्षी महाराजांचा सौ लक्ष्मी आजीसाहेब यांच्याशी विवाह झाला. सुरुवातीच्या काळात विवाह झाल्यानंतर सौ लक्ष्मी आजीसाहेब ह्या वाडीला राहत आणि त्यानंतर महाराज पुढे धारवाडला गेले. 1933 ते 1937 या काळामध्ये महाराजांचं जे शिक्षण आहे ते धारवाडला पूर्ण झालं. आणि त्या ठिकाणी शिक्षकप्रिय विद्यार्थी, त्याचप्रमाणे जे इतर सहाध्यायी होते त्यांचे सुद्धा अतिशय लाडके असे दत्त महाराज होते. कारण अतिशय विनम्र आणि विनयशील स्वभाव, साधी राहणी, कुणाचेही दोष न बघण्याची वृत्ती, कधीही कुणाला बोचेल, कधीही कुणाला त्रास होईल अशा पद्धतीने महाराज कधीही बोलत नसत. उलट इतरांना जाणून घेण्याची एक विलक्षण क्षमता महाराजांमध्ये होती. त्यामुळे लवकरच महाराज तिथे एक लोकप्रिय म्हणजे विद्यार्थी प्रिय किंवा सहाध्यायी प्रिय असं व्यक्तिमत्व झालं. 1937 मधलं शिक्षण संपवून महाराज
यांनी पुण्यात बिऱ्हाड थाटलं. श्री नातू यांच्या वाड्यात ते राहत होते. नातू यांच्या वाड्यात राहत असताना महाराज, सौ लक्ष्मी आजी आणि महाराजांच्या आजी सगुणाबाई असे तिथे राहत होते. नातू भाडं घेईनात. नातूंना संकोच वाटे महाराजांकडून भाडं घेण्यात, कारण इतकं चांगलं व्यक्तिमत्व आणि वाडीचं संपूर्ण एकंदरीत त्यांचा मोठ्या मोठ्या लोकांशी असलेला सहभाग पाहता नातू देखील दत्तभक्त होते आणि त्याच्यामुळे त्यांचं मन महाराजांकडून भाडं घेण्याला होकार देत नव्हतं. महाराजांनी खूप समजावून सांगितलं. शेवटी नाईलाजास्तव महाराजांनी नातू यांचं घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आगाशेंच्या घरामध्ये आपलं बिऱ्हाड थाटलं. या दरम्यान महाराजांनी टिळक विद्यापीठामध्ये त्यांना शास्त्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. आता शास्त्री म्हणून नियुक्त केल्यानंतर त्या ठिकाणी महाराजांना विद्यापीठाकडून 250 रुपये पगार मिळत असे. महाराज अतिशय विद्यार्थीप्रिय असे शिक्षक तर होतेच आणि संपूर्ण विद्यार्थी हे महाराजांच्या भोवती येत. काही विद्यार्थी महाराजांच्या घरी सुद्धा राहायला असत, कारण महाराज संस्कृत हा विषय पण शिकवत. पुढे टिळक विद्यापीठानेच बालमुकुंद विद्यालय, संस्कृत विद्यालय याची स्थापना केली आणि त्याची स्थापना केल्यानंतर बालमुकुंद विद्यालयामधून संस्कृत विशारद, संस्कृत कोविद यासारख्या परीक्षांचे विद्यार्थी जे असत ते त्या ठिकाणी अध्ययनासाठी येत आणि महाराज तिथे संस्कृत शिकवत. महाराजांच्या या संस्कृत शिकवण्याच्या त्या एकंदरीत पद्धतीला आणि या सगळ्या गोष्टींचं पाहता अनेक पुरस्कार देखील महाराजांना प्राप्त झाले. अनासक्त अशी वृत्ती महाराजांची होती. एकदा काय घडलं की देऊळगाव राजा म्हणजे अगदी वक्रतुंड महाराजांपासून देऊळगाव राजा म्हणजे जे बुलढाणा जिल्ह्यातलं एक तालुक्याचं गाव आहे त्या ठिकाणी कवीश्वर घराण्याचं येणं जाणं होतं. अजूनही देऊळगाव राजाला कवीश्वरांचं एक घर आहे आणि तिथे दत्त महाराजांचे पुतणे वगैरे राहतात. तर महाराजांना धुंडीराज महाराज बरेचदा देऊळगाव राजात राहत आणि त्याच्यामुळे तिथे धुंडीराज महाराजांचं सध्या समाधी स्थान पण आहे. तर त्या ठिकाणी अनेक लोक हे अनुग्रहित आहेत धुंडीराज महाराजांचे आणि नंतर दत्त महाराजांचे देखील. तर एकदा असंच देऊळगाव राजाला जाणं झालं आणि देऊळगाव राजाहून परत पुण्याला आल्यानंतर त्यांना ज्वर आला. आता ज्वर तर भरला आहे अंगामध्ये, बरं वाटत नाही म्हणून त्यांनी तशी टिळक विद्यापीठात अर्ज पाठवला की माझी प्रकृती बरी नाही आणि त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही. विद्यालयाने अर्ज मंजूर केला, परंतु पुढे मग ती टायफॉइडची लागवड निघाली आणि महाराजांना वैद्यकीय अहवालानुसार विद्यापीठात जाता येत नव्हते. वैद्यकीय रजा विद्यापीठाने मंजूर केली नाही आणि महाराजांची जी रजा होती ही बिनपगारी धरण्यात आली. जेव्हा महाराज रुजू झाले तेव्हा त्यांना वेतन देण्यात आले नाही. या गोष्टीवर दत्त महाराज काहीही बोलले नाही, परंतु त्यांच्या विद्यार्थ्यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपापसात निधी जमा करून 500 रुपये श्री दत्त महाराज यांच्या पुढे ठेवले. महाराज म्हणाले, एवढे रुपये मला नकोच, एवढ्या रुपयांचं मी काय करू? पण विद्यार्थी ऐकतच ना. खूप समजून सांगितलं महाराजांनी, परंतु विद्यार्थ्यांच्या आग्रहापुढे शेवटी महाराजांना थोडी नमती बाजू घ्यावी लागली आणि त्यातील केवळ 250 रुपये एवढे महाराजांनी स्वीकारले. म्हणजे याला अनासक्ती नाही म्हणणार तर काय. अनेक प्रसंग असे महाराजांच्या जीवनात येऊन गेले की अत्यंत साधी राहणी, अनासक्ती आणि अत्यंत शांत स्वभाव. कधी कधी लक्ष्मी आईसाहेबांना वाटे की महाराज अतिशय सौम्यपणे वागतात. तर ते गमती म्हणजे आईसाहेबांनी जर चुकून एखाद्या वेळेस त्यांना म्हटलं की काय हो, किती सौम्य स्वभाव आहे तुमचा, मग महाराज त्यांना अतिशय हसत हसत म्हणत की हा साधा आणि सौम्य स्वभावच परमेश्वराला आवडला, त्याचं तुम्ही काय करणार. दत्त महाराजांच्या या संपूर्ण साधनेत आणि त्यांच्या तपश्चर्येचा जर आपण विचार केला तर त्यांचं म्हणजे परमार्थ आणि संसार ह्या दोन्हीही गाडा जो आहे तो त्यांनी अतिशय नेटाने ओढला. कोणत्याच त्याच्यामध्ये कोणत्याही ठिकाणी त्यांनी चालढकल केली नाही. परंतु
सौ लक्ष्मी आईसाहेब महाराजांचं त्याच्यामधला सहभाग जो आहे हा देखील गृहीत धरण्यासारखाच आहे. कारण संसारोपयोगी बाकीचे जे सगळे कामं होते ते सर्व कामं लक्ष्मी आईसाहेब अतिशय आनंदाने करत. पुण्याच्या या सहवासातच गुळवणी महाराजांचा तसा आधीच कवीश्वर कुटुंबाशी घरोबा होता, परंतु 1937ला पुण्याला गेल्यानंतर त्यांचा अतिशय निकट सहवास आला. गुळवणी महाराज हे रोज सकाळी एक तरी चक्कर दत्त महाराजांच्या घरी मारत, ते थेट स्वयंपाकघरात आणि जाऊन लक्ष्मी आईसाहेबांची चौकशी करत. आईसाहेब त्यांच्यासाठी आसन मांडूनच ठेवायच्या. त्यांचं सांगणं होतं लक्ष्मी आईसाहेबांना की दत्त महाराजांना सांसारिक ज्या काही अडचणी आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही ओढू नका. मुलांचे शिक्षण, मुलांचे जर काही आरोग्याच्या समस्या असतील आणि इतर जर काही तुमचे सांसारिक प्रश्न असतील तर तुम्ही अतिशय स्पष्टपणे त्या मला सांगा. महाराजांना मात्र त्यांच्या साधनेकडे, त्यांच्या तपश्चर्येकडे पूर्ण वेळ लक्ष देऊ द्या. आणि लक्ष्मी आईसाहेबांनी कोणतीही कुरकुर न करता अतिशय आनंदाने हा संसाराचा जो गाडा आहे हा पुढे नेला. हा सुद्धा एक प्रकारचा त्याग आणि सेवाभावी वृत्ती महाराजांवर त्यांचा अतिशय म्हणजे विनम्रतेने त्या महाराजांच्या सर्व सूचनांचं पालन करत असत. आणि कधीही त्यांनी कोणत्याही प्रकारची तक्रार, पैशाची असो किंवा इतर कोणतीही असो, ती महाराजांकडे कधीच केली नाही. महाराजांना 4 मुली आणि 3 मुलं असा महाराजांचा कुटुंब विस्तार होता. 1957 साली प्लेगची साथ पुण्यात चालू झाली आणि या साथीमध्ये त्यांच्या शोभाताई नावाच्या ज्या कन्या होत्या तर त्या म्हणजे सगळं घरच आजारी पडलं. परंतु शोभाताईंचा ताप हा खूप जास्त असल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवावं लागलं. रुग्णालयात त्या काही दिवस होत्या, परंतु पुढे त्यांची अचानक प्रकृती बिघडली आणि त्यांनी या इहलोकाचा निरोप घेतला. आणि ही संपूर्ण दुःखदायी घटना जेव्हा घडली तेव्हा महाराज हे औरवाडला भागवत सप्ताहात होते. तेव्हा कोणता मीडिया होता की कोणत्याच प्रकारच्या अशा सुविधा नव्हत्या आणि त्याच्यामुळे गुळवणी महाराजांनीच सर्व सोपस्कार पूर्ण केले आणि महाराजांनीच स्वतः पत्र लिहिलं दत्त महाराजांना. त्या दरम्यान दत्त महाराजांना जाणीव झाली होती, त्यांना एक दृष्टांत झाला होता की आपल्या देवघरावर काळी सावली पडते आहे. महाराजांनी मनोमनी जाणलं की काहीतरी अशुभ घटना ही आपल्या कुटुंबात घडली आहे. आणि ज्या दिवशी सप्ताह संपला त्याच दिवशी गुळवणी महाराजांचं पत्र त्यांना प्राप्त झालं. आणि ते पत्र पाहिल्याबरोबर महाराज परत आले आणि अतिशय दुःखामध्ये संपूर्ण कवीश्वर घराणं किंवा कुटुंब जे होतं ते होतं. आणि त्यावेळी मात्र गुळवणी महाराजांची अतिशय योग्य आणि समर्थ अशी साथ त्या कुटुंबाला होती. दत्त महाराजांची मनस्थिती तेव्हा जरी दुःखाने व्यापलेली होती तरी महाराजांनी ती कधीच प्रकट केली नाही. महाराज सुखदुःख दोन्ही समान मानत याचा लगेच प्रत्यय आला की शोभाताईंचं निधन झाल्यानंतर त्याच्या साधारण जुलैमध्ये त्यांचं निधन झालं आणि ऑगस्टच्या महिन्यामध्ये कांची कामाकोठीचे शंकराचार्य जे आहे त्यांच्याकडून एक सुवर्णकटक हे महाराजांना पार्सलच्या स्वरूपात आलं आणि सोबत शंकराचार्यांचं पत्र देखील आलं. त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं होतं की हे सुवर्णकटक जे पाठवतोय ते तुमच्या विद्वत्तेसाठी नाही तर तुमच्या विनयासाठी पाठवतोय की इतका विद्वान माणूस हा किती विनयशाली असू शकतो. खरोखरच विद्या विनयेन शोभते हे तुम्ही सार्थ करून दाखवलं. अशा पद्धतीचे उद्गार त्या पत्रात काढलेले होते. आणि ते सुवर्णकटक जेव्हा प्राप्त झालं तेव्हा आईसाहेबांना खूप आनंद झाला, परंतु दत्त महाराजांच्या चेहऱ्यावर मात्र कोणत्याही प्रकारच्या आनंदाचा त्या ठिकाणी अंशसुद्धा दिसला नाही. म्हणजे सुख आणि दुःखात दोन्ही वेळी अतिशय सारखी मनस्थिती या वैरागी माणसाची होती. अनेक पदव्या त्यांना मिळाल्या. त्यांना ब्रह्मर्षी ही पदवी मिळाली, त्यांना महामहोपाध्याय ही पदवी द्वारकापीठाचे शंकराचार्य यांच्याकडून महामहोपाध्याय ही जी पदवी आहे ती त्यांना बहाल करण्यात आली. तर दत्त महाराजांनी खूप कार्य करून ठेवलं. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं जे प्रचंड लिखाण होतं ते प्रचंड लिखाण त्यांनी संस्कृतामधून प्राकृतात आणलं आणि त्याचे 12 खंड केले.
अतिशय व्यवस्थित रचना ही त्यांनी त्या म्हणजे संस्कृत वाङ्मयाची केली आणि हे सर्व गुळवणी महाराजांच्या आदेशावरून करण्यात आले. गुळवणी महाराज हे त्यांचे शक्तिपात दीक्षेचे गुरु. शक्तिपात दीक्षा जी आहे ही दत्त महाराजांना गुळवणी महाराजांकडून प्राप्त झाली. त्याचं असं झालं एकदा की सज्जनगडावर दासनवमीचा उत्सव सुरू होता आणि त्या उत्सवासाठी श्रीधर स्वामी महाराजांकडून दत्त महाराजांना निमंत्रणाचा निरोप घेऊन एक मनुष्य आला आणि त्यांनी तो निरोप दत्त महाराजांपर्यंत पोहोचवला. दत्त महाराजांना तो निरोप मिळाला त्यावेळी दत्त महाराजांची जी परिस्थिती होती, शारीरिक परिस्थिती, त्यांना ज्वर होता अंगी आणि अशा वेळी मग सज्जनगडावर जावे किंवा न जावे या विचारात महाराज होते. त्यांनी तो जो निरोप होता श्रीधर स्वामी महाराजांकडून आलेला तो त्यांच्या गुरुजींच्या म्हणजेच गुळवणी महाराजांच्या कानी घातला आणि योगायोगाने त्याच वेळी धुंडीराज महाराज आणि आईसाहेब सरस्वती या देखील पुण्यातच मुक्कामाला होत्या. महाराजांनी हा निरोप धुंडीराज महाराजांना देखील सांगितला. दोघांकडून एकच उत्तर आलं की इतक्या थोर अधिकारी माणसाचं बोलवणं तुम्हाला आलेलं आहे तर तुम्हाला जावंच लागेल. त्यामुळे गुरु आज्ञा आणि पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून दत्त महाराज हे प्रवास करत सज्जनगडापर्यंत पोहोचले. सज्जनगडाच्या पायथ्याशी पोचल्यावर त्यांचा ज्वर अधिकच वाढला. आता अशा वेळी गड चढून जाणं हे त्यांना अशक्य वाटत होतं. पायथ्याशी पोचल्यावर त्यांनी तो निरोप वरती पाठवला की माझ्याकडून गड काही चढवला जाणार नाही, तुमच्या आज्ञेप्रमाणे मी गडाच्या पायथ्याशी उपस्थित आहे. श्रीधर स्वामींकडून त्यांना निरोप आला की पालखी करून गडावर या. आता इतक्या थोर माणसाच्या म्हणजे निमंत्रणानुसार आपण आलेलो आहे आणि रामदास स्वामींच्या दर्शनाला जायचं गडावर, तेही पालखीत बसून, यासाठी महाराजांचं मन काही मानवेना. कसे तरी करत हळूहळू जसं जसं शक्य होईल अशा पद्धतीने महाराज हे गडावर पोहोचले आणि गडावर पोहोचल्यानंतर थोडी हुशारी महाराजांना वाटली आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा ज्वर जो आहे तो कमी झाला. त्याच दिवशी रात्री स्वप्नात दृष्टांत झाला आणि स्वप्नदृष्टांतात गुळवणी महाराज त्यांना दिसले आणि गुळवणी महाराजांनी त्यांना स्वप्नातच सांगितलं, आदेश दिला की सकाळी 4 वाजता स्नान करून समाधी पुढे बसा. गुरुचा आदेश पुन्हा शिरसावंद्य मानून महाराज शुचिरभूत होऊन 4 वाजता रामदास स्वामींच्या समाधीसमोर बसले आणि तिथेच त्यांना महाराजांकडून शक्तिपाताची दीक्षा जी आहे ती प्राप्त झाली आणि तिथे त्यांना क्रिया होऊ लागल्या. तर अशा पद्धतीने शक्तिपाताची दीक्षा ही गुळवणी महाराजांमार्फत सज्जनगडावर महाराजांना झाली. महाराजांची आपल्या गुरूंप्रती अतिशय निष्ठा होती. गुळवणी महाराज पुण्यामध्ये नारायण पेठेत त्या ठिकाणी गोवाईकरांच्या चाळीत राहत. अतिशय साधं 2 खोल्यांचं घर. 40 वर्ष गुळवणी महाराजांचं वास्तव्य जे होतं ते त्या गोवाईकरांच्या चाळीत होतं. हळूहळू गुळवणी महाराजांकडे येणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली, भक्त वाढू लागले. अनेक लोक स्वतःचे प्रश्न घेऊन येत आणि अशा वेळी ती जी जागा आहे ही अपुरी पडते असं दत्त महाराज नेहमी त्यांना वारंवार विनंती करून सूचित करत की महाराज आपण कुठेतरी थोडीशी जागा बांधूया. तर गुळवणी महाराजांचं म्हणणं होतं, ते तर शेवटी योग चूडामणी होते, त्यांचं म्हणणं होतं की विनाकारण मठ ही आश्रम अजिबात नको आणि जे काय होईल ते तर माझ्या नावाने अजिबातच नको, पण तरी सुद्धा मी इथून हलणार नाही. दत्त महाराज वारंवार सूचना करून पाहात, विनंती करून पाहात, पण महाराज म्हणजे गुळवणी महाराज कोणताही प्रतिसाद देत नव्हते. आणि मग काय झालं अचानक की पुण्याचं पानशेत धरण फुटलं. पानशेत धरण जेव्हा फुटलं तेव्हा संपूर्ण पुण्यामध्ये हाहाकार माजला. गोवाईकरांच्या चाळीत देखील पाणी आलं, संपूर्ण देव्हारा पाण्याखाली गेला आणि त्यावेळी त्या दरम्यान परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांचा त्या ठिकाणी उत्सव चालू होता. आता या उत्सवादरम्यान
देव्हारा पूर्ण पाण्याखाली गेला. महाराजांची रोजची पोथी, त्याच्यानंतर ज्या काही गुरुप्रसाद म्हणून पादुका मिळाल्या होत्या त्या पादुका, चष्मा वगैरे हे सगळ्या ज्या काही त्यांच्या नित्य वापरातल्या वस्तू होत्या त्या सुद्धा दिसेनाशा झाल्या. गळ्यापर्यंत पाणी आलं तरी गुळवणी महाराज बाहेर पडायला तयार नाही. अशा वेळी सर्व भक्तांनी अतिशय जबरदस्तीने सिद्धमाता मंदिरात बळजबरी नेऊन महाराजांना बसवलं. महाराजांनी सरळ सांगितलं की जोपर्यंत माझा देव्हारा आणि माझे देव सापडत नाही तोपर्यंत मी मुखात पाणी देखील घेणार नाही. सर्व भक्तांनी रात्रभर शोधाशोध केली आणि महाराजांचं सर्व सामान परत मिळालं. तेव्हा कुठे महाराजांना हायसं वाटलं आणि मग गुळवणी महाराजांना हे पटलं की आता पात्र, कारण गोवारीकर चाळ तोपर्यंत पडून गेली होती आणि म्हणून मग महाराजांना हे पटलं की आता नक्कीच आपल्याला वेगळीकडे जायलाच हवं आहे. ते नेहमी म्हणत की दत्त महाराजांनी जर एखादा संकल्प केला तर तो संकल्प भगवान नक्कीच पूर्ण करून घेतो, असं नेहमी गुळवणी महाराज दत्त महाराजांसंबंधी म्हणत असत. आणि म्हणून दत्त महाराजांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी वासुदेव निवासाची स्थापना झाली. वासुदेव निवासाचं बांधकाम लवकरच पूर्ण करण्यात आलं आणि गुळवणी महाराजांचे सर्व देव, त्यांचं सर्व जे काही सामान होतं ते घेऊन गुळवणी महाराज मात्र मग त्या वासुदेव निवासमध्ये राहू लागले. पुण्यात जे लोक आहेत त्या सर्वांना माहिती आहे की कर्वे पथावर वासुदेव निवासाची वास्तू अजूनही अतिशय भक्तीचं प्रतीक म्हणून उभी आहे. या वासुदेव निवासात वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव जे आहेत हे नेहमीच साजरे होत असतात. अशा पद्धतीने मग गुळवणी महाराजांना एक दत्त महाराजांनी स्वतःला वाटलं की बा महाराजांसाठी आपल्या काहीतरी करावं म्हणून ती वास्तू उभारून दिली आणि ती वास्तू पुढे अनेक भक्तांना मार्गदर्शन करणारी ठरली. 1974 मध्ये गुळवणी महाराजांचं निर्वाण झालं. त्याच्या आधीची गोष्ट अशी आहे की गुळवणी महाराजांना जेव्हा खूप बरं नव्हतं तेव्हा दत्त महाराज अतिशय व्यथित आणि व्याकुळ झालेले होते. कारण नेहमी जेव्हा ते वासुदेव निवासमध्ये जात तेव्हा गुरुजी त्यांचे तिथे असत आणि सतत सेवा करत महाराज. त्याच दरम्यान दत्त महाराजांच्या धाकट्या कन्या शैलाताई यांच्यासाठी वरसंशोधन चालू होतं आणि नागपूरचं एक स्थळ सांगून आलेलं होतं. गुळवणी महाराज वारंवार आग्रह धरत होते दत्त महाराजांना की महाराज तुम्ही नागपूरला जा. दत्त महाराज म्हणाले की तुम्हाला अशा स्थितीत टाकून मी नागपूरला जाणार नाही. पण गुळवणी महाराजांनी खूप आग्रह केला आणि शेवटी पुन्हा गुळवणी महाराजांची आज्ञा म्हणून दत्त महाराज हे नागपूरला गेले. दत्त महाराज नागपूरला गेले आणि इकडे गुळवणी महाराजांचं निर्वाण झालं. आकाशवाणीवरून ही बातमी सगळीकडे पसरली. अतिशय हवालदिल होऊन गेले दत्त महाराज. काय करावं काय नाही आणि अशा मनस्थितीत ते पुण्याला परत आले. प्रचंड जनसागर लोटलेला, सर्वांशी बोलताना सर्वांशी संपर्क साधताना अतिशय स्थिर वृत्ती ठेवून महाराजांनी तो जो काळ होता तो घालवला. दत्त महाराजांना शक्तिपाताच्या दीक्षेचा अधिकार गुळवणी महाराजांनी त्यांच्या निधनाच्या 1 महिना आधीच देऊन ठेवलेला होता. परंतु 15 जानेवारी 1974 गुळवणी महाराजांचं निर्वाण झालं आणि त्यांच्या ज्या अस्थी होत्या ह्या 29 जूनपर्यंत ह्या वासुदेव निवासमध्ये होत्या. तर तोपर्यंत महाराजांनी कुणालाही दीक्षा दिली नाही आणि ज्या दिवशी त्यांचं अस्थिविसर्जन झालं त्याच दिवसापासून महाराजांनी दीक्षा द्यायला सुरुवात केली. म्हणजे कोणत्याही अधिकाराचा कधीही गैरवापर त्यांनी केला नाही. अशा पद्धतीने दत्त महाराज हे आपल्या गुरुप्रती समर्पित होते. 1986 साली गुळवणी महाराजांचा जन्मशताब्दी सोहळा साजरा होणार होता आणि त्या ठिकाणी आपल्या गुरुच्या नावाची एखादी वास्तू बांधावी असं महाराजांच्या मनात वारंवार येत होतं. मग त्यासाठी काय करायचं, एवढा पैसा उभा करायचा ही काही सोपी गोष्ट नव्हती आणि म्हणून मग महाराजांनी अनेक दौरे केले. या दौऱ्यांच्या दरम्यान सगळ्या म्हणजे खेडोपाडी सगळ्या प्रांतांमध्ये त्यांनी दौरे केले. विदर्भ, मराठवाडा,
आणि इतर सर्व भागांमध्ये खेडोपाडी महाराजांचे प्रवचन झाले, दत्तनामाचा महाराजांनी प्रचार केला, काही ठिकाणी भागवत सप्ताह झाले, असे दौरे महाराजांनी करून निधी उभा केला आणि त्या निधीतून त्यांनी वामन निवास ही वास्तू बांधली. म्हणजे गुळवणी महाराजांच्या जन्मशताब्दी सोहळा जो आहे तो त्या अशा पद्धतीने वामन निवासामध्ये त्यांनी साजरा केला. तर अतिशय गुरुप्रती समर्पण महाराजांचं होतं हे आपल्याला या अनेक उदाहरणांवरून दिसून येतं. मातृपितृभक्ती सुद्धा महाराजांमध्ये खूप होती की जेव्हा धुंडीराज महाराज दत्त महाराजांशी बोलत, अशा वेळी दत्त महाराज कधीही बसले नाहीत. आपल्या परमपूज्य पित्याशी बोलताना महाराज नेहमीच उभे राहत. उभे राहूनच महाराज धुंडीराज महाराजांशी बोलत असत. इतका आदर त्यांच्या मनामध्ये आपल्या पित्याबद्दल होता. धुंडीराज महाराजांनी देखील दत्त महाराजांना मंत्रदीक्षा देण्याचा अधिकार दिला होता आणि मग 1978 मध्ये धुंडीराज महाराजांचं निधन झालं. अशा पद्धतीने दत्त महाराजांचा हा सगळा परिवार, या परिवाराचे ज्येष्ठ सुपुत्र डॉक्टर अशोक महाराज कविश्वर हे माझे सद्गुरू. 2002 मध्ये मला गुरुमंत्र हा अशोक महाराजांनी दिला. जालन्याला जो दत्ताश्रम आहे, भगवती स्वरूप परमपूज्य ताई महाराज ह्या तिथे वास्तव्याला आहे आणि त्या आश्रमामध्ये माझा गुरुमंत्र हा झाला हे मी सद्भाग्य समजते. त्याची पण गोष्ट अशी आहे की घरून निघताना गुरुमंत्र घ्यायचं असं काही ठरलेलं नव्हतं, कारण माहेरी कोणतंही वातावरण असं गुरुमंत्राचं वगैरे फारसं नव्हतं. सासरी फक्त सासूबाईंचा गुरुमंत्र झालेला होता, परंतु माझ्या पतींची इच्छा झाली की गुरुमंत्र घ्यायचा आहे. तर त्यांच्या संपर्कामध्ये आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब कुलकर्णी हे होते आणि योग्य गुरु हा आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाला, यासाठी कुलकर्णी काकांची आणि त्यांच्या परिवाराची मी अत्यंत ऋणी आहे. मग आता पतीला गुरुमंत्र घ्यायचा म्हणून सासूबाई म्हणाल्या की तू पण जा. आणि जाताना सासूबाईंनी मला स्पष्ट सांगितलं की जर तुला विचारणा झाली की तू गुरुमंत्र घेते का, तर नाही म्हणायचं नाही. गुरुमंत्र घ्यायला गेलो 2002 साली. त्या ठिकाणी जालन्याच्या आश्रमामध्ये दत्त महाराज पुण्यतिथीचा महोत्सव चालू होता. गुरुमंत्र घ्यायला महाराजांसमोर पती उभे राहिले, बाजूला मी पण उभी राहिली. कुलकर्णी काकांनी ओळख करून दिली की हा सौ पाटील, संजय पाटलांच्या पत्नी. महाराजांनी माझ्याकडे बघितलं आणि मला विचारलं, तुम्हाला पण गुरुमंत्र घ्यायचा आहे का, हे मला विचारणं झालं. अत्यंत आभारी आहे महाराजांची. स्वतःला भाग्यवान समजते की गुरुनी त्या ठिकाणी पहिल्यांदा मला मंत्रोपदेश दिला आणि मग माझ्या पतींना. तर अशा पद्धतीने कविश्वर घराण्याशी गुरुमंत्राच्या स्वरूपात हा संबंध आमचा आला. अशोक महाराजांबद्दल काय बोलावं. अशोक महाराज अतिशय साधे आणि व्यक्त न होणारे. त्यांचं सामर्थ्य त्यांनी कधीच प्रकट केलं नाही, कधीच नाही. आमचे एक मित्र अचानक घर सोडून निघून गेले की जे आमच्या खूप निकटचे होते आणि मग ते गेल्यानंतर आम्हाला हुरहुर वाटत होती. अशातच त्यांचं पत्र आलं की माझी काळजी करू नका दादा आणि वहिनी, मी सुखरूप आहे. बस असं 2 ओळींचं पत्र आलं. आम्ही उभयता त्यांचं पत्र घेऊन लगेच अशोक महाराजांकडे गेलो. महाराजांना नमस्कार केला आणि पत्र महाराजांसमोर ठेवलं. पत्र पाहता बरोबर अशोक महाराज म्हणाले, नर्मदे हर पाटील, नर्मदे हर. म्हणजेच याचा अर्थ आमचे मित्र जे आहे हे नर्मदा प्रदक्षिणेला गेले तर. आणि 3 दिवसानंतर आमच्या मित्रांचं पत्र प्राप्त झालं की मी नर्मदा प्रदक्षिणेत आहे आणि मी पायी नर्मदा प्रदक्षिणा करत आहे. वारंवार तुमच्याशी मी पत्ररूपाने संपर्कात राहील. आणि महाराजांनी अतिशय यशस्वीरित्या त्यांच्याकडून ती नर्मदा प्रदक्षिणा जी आहे ही पूर्ण करून घेतली. महाराज म्हणजे अशोक महाराज आणि ताई महाराज या दोघांचेही वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला लाभलं. परंतु अशोक महाराजांशी माझा आमचा संपर्क हा अत्यंत अल्प राहिला. कारण 2002 मध्ये
आम्हाला गुरुमंत्र मिळाला आणि 2006 11 मार्च 2006 अशोक महाराजांचं निर्वाण झालं. मोठी पोकळी निर्माण झाली, कारण वेळोवेळी महाराजांचं मार्गदर्शन असल्यामुळे एक भक्कम पाठिंबा, भक्कम दिलासा आणि भक्कम आशीर्वाद हे आहेत असं वाटत होतं. परंतु भगवती स्वरूप ताई महाराजांनी मात्र याची कोणतीही कमतरता आम्हाला, आमच्या कुटुंबाला कधीही भासू दिली नाही. जे लोक दत्ता आश्रमात जाऊन आलेले आहेत त्यांना तिथली सगळी माहिती आहेच. काय बोलावं त्याबद्दल. अगदी माहेरी सुद्धा माहेरवाशिणीची सोय होणार नाही अशी सोय ताई महाराज ह्या सगळ्यांची करतात. आणि ताई महाराजांबद्दल बोलणं म्हणजे सूर्यासमोर काजवा अशा पद्धतीने माझी गत होईल. 2016 हे वर्ष आमच्यासाठी अत्यंत क्लेशकारक होतं, अत्यंत क्लेशकारक. कारण त्याच वर्षी माझ्या सासूबाईंचं अचानक निधन झालं. माझे पतीही खूप आजारी होते, खूप आजारी म्हणजे अतिशय आजारी, की आता सर्व काय होईल याची काही गॅरंटी नाही. 13 दिवस माणसाच्या तोंडात अन्न तर जाऊच द्या हो, पाण्याचा सुद्धा थेंब नव्हता. आणि अशा परिस्थितीत काय करावं. मग सगळे गुरुबंधू मदतीला आले. कपिल शास्त्री महाराजांना फोन करून सगळी परिस्थिती कळवण्यात आली. कपिल शास्त्री महाराजांनी अतिशय पटकन ताई महाराजांच्या कानावर सगळी परिस्थिती घातली आणि ताई महाराजांकडून तिकडनं आदेश आला की महामृत्युंजयाचं पठण करा. बराबर सगळ्या गुरुबंधूंनी वेळोवेळी समोर येऊन खूप मोलाची मदत केली आणि आज माझे पती हे अतिशय व्यवस्थितरित्या तब्येतीने आहेत आणि ते त्यांचं आयुष्य अतिशय व्यवस्थितरित्या जगत आहेत. ही झाली मे महिन्यातली घटना. आणि सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्टमध्ये मी खूप आजारी झाले आणि सप्टेंबर महिन्यामध्ये असं कळलं की माझी एक किडनी खराब झाली आहे. किडनी खराब झाली म्हटल्यानंतर ती किती खराब व्हावी. तर जेव्हा त्या किडनी स्पेशालिस्टकडे औरंगाबादला भेटीला गेली तेव्हा त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की तुमचे आता हे शेवटचे 20 तास 25 तास तुम्ही जगू शकता. ऑपरेशन करावं की न करावं. तर म्हणाले की फायदा होणार नाही, ऑपरेशन करून फायदा होणार नाही, मी तुम्हाला 1.5 महिना जगवतो, वेगवेगळे औषधं देतो आणि त्याने करून 1.5 महिना तुम्ही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा. म्हटलं इच्छा कोणत्याच नाही आहेत, एक तर तारा एक तर मारा. आणि म्हणे एक एक अवयव जाईल आणि मग अशा पद्धतीने तुम्ही हळूहळू सगळं शरीर निकामी होईल. म्हटलं असं जगायचं नाही. आणि डॉक्टरांना मी आग्रह केला की मला माझं ऑपरेशन करायचं आहे. त्यावेळी माझी सगळी माहेरची मंडळी माझ्याबरोबर होतीच, कारण मी माहेरी औरंगाबादलाच होती. इकडे आमचे जे फॅमिली डॉक्टर होते त्यांना जेव्हा रिपोर्ट पाठवले त्यांनी माझ्या पतीला आधीच घाबरवून दिलं की ऑपरेशन जर केलं तर वहिनी कोमात जातील आणि त्या कदाचित कोमामधून निघणारच नाही, कंडिशन खूप क्रिटिकल आहे. असं सगळीकडून नकारात्मक अशा बातम्या म्हणजे असे सगळे व्ह्यूज येत होते. आणि मग अशा वेळी पुन्हा त्या ठिकाणी गुरुबंधूच कामास आले. त्यांनी लगेच जालन्याला फोन केला. कपिल शास्त्री महाराजांना सगळं जे झालेलं आहे सगळी ती परिस्थिती कथन केली. महाराजांनी लगेच ताई महाराजांच्या कानावर सगळा समाचार घातला आणि ताई महाराजांचे उद्गार त्या ठिकाणी आले, काळजी करू नका, ऑपरेशन व्यवस्थित होणार आहे. आणि खरोखरच की माझ्या जगण्याची कोणत्याही प्रकारची गॅरंटी नसताना, कोणतीही शाश्वती नसताना त्या ऑपरेशनमधून मी कशी बाहेर आले हे माझं मलाच माहिती. अजूनही त्या डॉक्टरांची भेट झाली की ते म्हणतात तुम्ही मिरॅकल आहात. पण ही अशी असीम सद्गुरु कृपा ही सतत पाठीशी आहे. अतिशय थोर भाग्य आहे की या गुरुकृपेला आमचं जे काही कुटुंब आहे हे प्राप्त ते त्या ठिकाणी आम्हालाही गुरुकृपा प्राप्त आहे. सगळ्यांचे आशीर्वाद आणि गुरूंची अतिशय कृपा असल्यामुळे आज मी देखील 4 वर्ष झाले अतिशय व्यवस्थितरित्या माझं आयुष्य जगते आहे. किडनीचं कोणतंही औषध मला त्या ठिकाणी नाही आणि कोणत्याही प्रकारे किडनीचा त्रासही मला नाही. ही केवळ आणि केवळ असीम गुरुकृपा आहे. ताई महाराजांचं मार्गदर्शन हे सतत लाभत असतं. सतत ताई महाराजांच्या संपर्कात आम्ही येत असतो. परंतु यावर्षी पूर्ण कोविड असल्यामुळे महाराजांचं दर्शन होऊ शकलं नाही. कालची गुरुद्वादशी झाली, महाराजांचं दर्शन झालं नाही. अतिशय रुखरुख काल मनाला लागलेली होती. नाहीतर दर गुरुद्वादशीला न चुकता आम्ही जालन्याला महाराजांच्या
महाराजांना नमस्कार करण्यासाठी तिथे निश्चितपणेच जातो. ताई महाराजांचे असे अनेक अनुभव सांगता येतील, कारण मला वारंवार त्यांनी सूचित केलंय, बरेच वेळा कथन देखील केलं आहे की माझं जे काही आयुष्य आहे हे कशा पद्धतीचं असणार आहे, आणि त्याच्यामुळे फारसे क्लेश मला माझ्या आयुष्यात नाही आहे. त्या मार्गदर्शनासाठी तर मी त्यांच्या ऋणातच राहू इच्छिते. तर दत्त महाराजांचं जेव्हा जेव्हा चरित्र सांगितलं जाईल तेव्हा तेव्हा ताई महाराजांचा उल्लेख हा अटळ असणार आहे, कारण दत्त महाराज आणि ताई महाराज यांचा खूप सहवास होता. दत्त महाराजांच्या सगळ्या प्रकारच्या जे काही वेगवेगळे त्यांचे कार्यक्रम केल्या गेले, रौद्रशांती असेल किंवा अमृत महोत्सव असेल, यासारख्या सगळ्या कार्यक्रमांना अतिशय हिरिरीने पुढाकार घेऊन ताई महाराजांनी हे सगळे कार्यक्रम राबविले.